मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 11 नंबरची कविता माझ्या अजानं पंजानं या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। आधी आपण ही कविता वाचून घेऊयात। माझ्या अजानं पंजानं, माझ्या अजानं पंजानं रोज इनल्या येसनी, तुझ्या मातले गोरपे तव्हा करीती पेरणी। माझ्या अजानं पंजानं किती इनल्या गोफणी, तव्हा नेमाने चालती तुझ्या रानाची राखणी। माझ्या अजानं पंजानं रोज वळली चऱ्हाट, पाठ भरून वाहयाची तुझ्या रानातली मोट। माझ्या अजानं पंजानं रोज इनल्या रे बाजा, येतो दमून रेघाळ्या पाट टेकवितो राजा। माझ्या अजानं पंजानं रोज वळल्यात कन्या, तुझ्या दुबत्या म्हशीला रोज बांधया दावण्या। माझ्या आजानं पंजानं पोर घातली साळला, कष्ट कर्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला। या कवितेचे कवी आहेत शंकर अभिमान कसवे। यांचा जन्म 1982 साली झालेला आहे। हे एक निवेदित कवी आहेत। नियतकालिकांतून लेखन, विविध कवी संमेलनात सहभाग। करपी हा कविता संग्रह प्रसिद्ध। करपी या कविता संग्रहातून ही कविता घेतली आहे। या कवितेमध्ये आपल्याला पूर्वजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून नव्या पिढीला शिकवले, त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून कवीने व्यक्त केलेली आहे। मुलांनो, कवितेचा भावार्थ पाहूयात। माझ्या अजानं पंजानं रोज इनल्या येसनी, तुझ्या मातले गोरपे तव्हा करती पेरणी। अजानं, अजानं म्हणजे आजोबा, पंजानं म्हणजे आजोबांचे वडील, ते आपले पंजोबा असतात। रोज इनल्या, इनल्या म्हणजे विणणे। येसनी म्हणजे व्यसन, व्यसन म्हणजे बैलाच्या नाकातून जी दोरी घातली जाते त्याला व्यसन म्हणतात। तुझ्या मातले गोरपे तवा करती पेरणी। गोरपे म्हणजे बैल, बैलांना ताब्यात आणण्यासाठी त्यांना व्यसन घातली जाते आणि नंतर त्यांच्याकडून पेरणी करून घेता येते। इथे कवी म्हणत आहेत की माझ्या आजोबा पंजोबांनी रोज व्यसनी विणल्या आणि म्हणून ते बैलांना ताब्यात आणता आलं आणि तेव्हा त्यांच्याकडून आता पेरणी करून घेता येते। पेरणी कशी करायची ते आम्हाला कळाले। माझ्या अजानं पंजानं किती इनल्या गोफणी, तव्हा नेमाने चालती तुझ्या रानाची राखणी। इनल्या म्हणजे विणणे, गोफणी, गोफणी म्हणजे हे बघा इथे शेजारी जे चित्र आहे ना, यात हे जे दिसतंय ना ते गोफणी आहे। तर गोफणीच्या साह्याने दोरी असते आणि त्या गोफणीमध्ये दगड घालून आपण पाखरांना उठवू शकतो आणि रानाचं राखण करू शकतो। राखणी म्हणजे राखण, नेमाने म्हणजे नित्य नेमानं। तर इथे पुढे कवी म्हणत आहे की माझ्या आजोबा पंजोबाने गोफणी विणल्या, तेव्हा नेमाने आम्हाला आमच्या रानाची राखण करता येत आहे। पुढे पाहूयात। माझ्या अजानं पंजानं रोज वळली चऱ्हाट, चऱ्हाट म्हणजे जाड दोरी। पाट भरून वाहयाची, वाहयाची म्हणजे वाहने तुझ्या रानाची मोट। मोठ, मुलांनो इथे शेजारी जे चित्र आहे ना, इथे मोटेचं चित्र दिलेलं आहे। मोठ म्हणजे एक असं उपकरण असतं ज्याने चऱ्हाटाने बादली अशी ओढली जाते आणि मग ते पाणी पाटात पडतं आणि मग ते शेताला जातं। पुढे कवी म्हणत आहे माझ्या आजोबा पंजोबांनी रोज चऱ्हाट विणली, आमच्या रानातील मोठ पाठ भरून वाहत आहे आणि त्यामुळे शेताला वेळेवर पाणी पोहोचत आहे। माझ्या अजानं पंजानं रोज इनल्या रे बाजा, येतो दमून रेघाळ्या पाट टेकवितो राजा। बाजा, बाजा म्हणजे काथ्याच्या साह्याने
विणलेली कॉट. रेगाळ्या म्हणजे घाम, राजा म्हणजे शेतकरी. पुढे कवी म्हणत आहे, माझ्या आजोबा पंजोबांनी रोज इनल्या रे बाजा. बाजा इथे चित्रात बघा, ही बाजा आहे आणि ह्या बाजेवर ज्यावेळेस शेतकरी दमून येतो त्यावेळेस तो तिथे आराम करतो. माझ्या अजानं पंजानं रोज वळल्यात कन्या, तुझ्या दुबत्या म्हशीला रोज बांधया दावण्या. वळल्यात म्हणजे वळणे, दुबत्या म्हशी म्हणजे दूध देणाऱ्या म्हशी, बांधाया म्हणजे बांधणे, दावण्या म्हणजे दावणी. तर इथे कवी म्हणत आहे की माझ्या आजोबा पंजोबांनी रोज दोऱ्या वळल्या, त्यामुळे दूध दुभत्या म्हशीला दावणीला बांधता आले. माझ्या अजानं पंजानं पोरं घातली साळला, कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला. साळला म्हणजे शाळेत, जिन्याला म्हणजे जगण्याला, दिस म्हणजे दिवस, सोनियाचा म्हणजे सोन्यासारखा. तर कवी पुढे म्हणत आहे की माझ्या आजोबा पंजोबांनी पोरं शाळेत घातली, त्यामुळे कष्ट करणाऱ्यांच्या जगण्याला सोन्याचा दिवस आला. पूर्वजांनी शाळेचे महत्त्व ओळखून मुलांना शाळेत घातल्यामुळे आज सोन्यासारखा दिवस उगवला आहे, असं कवी इथे म्हणत आहे. मुलांनो, शेतकऱ्याच्या घरामध्ये जे आजोबा पंजोबा आहेत त्यांनी काय काय कष्ट घेतले आहेत त्याचं वर्णन कवीने इथे केलेलं आहे. त्यांच्या कष्टामुळे त्यांना पुढच्या पिढीला कशी मदत होते आणि त्यांनी त्यांच्या मुलांना सुद्धा शिकवलं आहे आणि त्यामुळेच आज त्यांच्यासाठी सोन्यासारखा दिवस उगवला आहे, असं कवी ते म्हणत आहे. कवीने त्यांच्या आजोबा पंजोबांच्या कष्टाचे खूप सुंदर असे वर्णन इथे केलेले आहे. तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल, तर अशाच नवनवीन कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.